नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या शिवालय चॅनलमध्ये परत एकदा। मित्रांनो, आपण आज आलो आहे हरिहरगड बघण्यासाठी। आपली ती माझे बरेच व्हिडिओ बघितले असतील। आपली गड किल्ल्यांची एक सफर चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी बरेच गड किल्ले कव्हर केलेत। त्याच्यामध्ये आज आपण हरिहरगड बघायला आलो आहे। तर तुम्हाला मी थोडीशी त्याबद्दल आधी थोडीशी बेसिक माहिती देतो। आपल्या ट्रेकबद्दल, ट्रेक कसा राहील, कुठून सुरू होईल आणि हा ट्रेक किती तासाचा राहील। हरिहरगडला जाण्यासाठी आपल्याला दोन गावातनं ट्रेक लागतो। एक निरगुणपाडा गाव आहे आणि एक हर्षवाडी गाव। सध्या आपण हर्षवाडी गावामध्ये आपण या हर्षवाडी गावातून ट्रेक करणार आहोत। निरगुणपाडा गावामधून ट्रेक थोडीशी लांबी आहे आणि तिकडनं थोडंसं ट्रेक अवघड आहे। हर्षवाडी जे गाव आहे या गावातनं ट्रेक जवळपास 2 ते 3 किलोमीटर फक्त। जंगलातून 2-3 किलोमीटर ट्रेक आहे थोडासा आणि नंतर मग पुढे गेल्यावरती आपल्याला डायरेक्ट फोर्ट लागतो। आपण हर्षवाडी गाव निवडलं आहे आणि तुम्हाला थोडी किल्ल्याची माहिती सांगायची म्हटलं तर हा किल्ला सातवाहन कालातील आहे। म्हणजे त्या टायमाला जो सातवाहन मार्ग होता तर त्या मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी भैरवगड, हरिहरगड असे किल्ले बनवण्यात आलेले आहे। तर आपण पुढे गेल्यावर पूर्ण किल्ला बघणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत। चलो, अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर आम्ही किल्ल्याच्या वाटेने निघालोय। ही जी आपला ट्रेक सुरू होतोय तो असा गावातून सुरू होतोय आणि या इकडे ह्या डोंगराच्या मागे आपल्याला ट्रेक करून जायचंय। या साईडला आपला हरिहरगड आहे। आपण 2 ते 2.5 किलोमीटर ट्रेक करणार। त्या ट्रेक नंतर आपल्याला हरिहरगडाचे दर्शन मिळेल। मित्रांनो, आपण त्या साईडनं आलो आता। समोर या साईडला असा रस्ता जातो, तिकडे न जाता मला हा जो एक छोटासा पूल आहे या पुलावरनं या साईडला रस्ता जाऊन आपण आता गावातनंच बाहेर पडतोय। नेमकंच गावात बाहेर पडतोय आता। हा जाण्याचा रस्ता होता, डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे। पण बघू शकता आपण आता थोडंसं सपाट भागावरून आलो, डोंगर चढून आलो। आता इथे थोडी छोटीशी अशी कॅनल टाईप आहे, बघू शकता तुम्ही। विचार करू शकता की या ठिकाणी जर समजा खूप पाऊस पडला आणि हा जो भाग आहे पूर्ण, या भागात ना पूर्ण असा धबधबा एक फॉर्म होतो। धबधबा फॉर्म होऊन पूर्ण असं पाणी वाहतो। तुम्ही विचार करू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं। पण पाऊस नसल्यामुळे आपण इथून सेफली जातो। चलो, मित्रांनो, फायनली आपण या वरती एका डोंगरावर चढलोय। आता इथून आपल्याला बघायचं आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा इकडे जाणारा मार्ग हरिहरगडाकडे आणि इकडे गणेशकुंड आहे। तर आपण गणेशकुंड बघून येऊ। मित्रांनो, बघितलं असेल आपण बरेच किल्ले बघितले। आता आपण जो हा हरिहरचा ट्रेक करतोय, आपण भैरवगड पण केला होता। तर आपण बरेच पहिले डोंगर चढलो, पण जवळपर्यंत आपण 2-4 डोंगर चढूनही आपल्याला किल्ला दिसला नाही। तसंच सेम इथं आहे, आपण जवळपास 1-2 डोंगर चढलोय तरीही आपल्याला अजून हरिहरगड आपल्याला काही नजर येत नाहीये। मे बी धुका असल्यामुळे पण दिसत नसेल। पण पूर्वीचे जे किल्ल्याचं बांधकाम असायचं किंवा जो किल्ला बांधला जायचा तो अशा ठिकाणी बांधला जायचा की किल्ल्याच्या जवळपर्यंत जाऊस्तर, जसं किल्ल्याच्या 100 मीटर अंतरापर्यंत जाऊस्तर किल्ला आपल्याला दिसत नसे। आता आपण या साईडला गणेशकुंडाकडे आलोय। तुम्हाला किल्ल्याकडे जाणारे 2 मार्ग असतात, एक हरिहरगडाकडे जातो आणि हा गणेशकुंड या साईडला येतो। तिकडे आपण सध्या आता आलोय। जवळपास आपण तो जो पॉईंट आहे निरगुणपाडा आणि आपण ज्या गावाला आलो तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून तुम्हाला डायरेक्ट आपला हरिहरगड दिसायला लागतो। आपण जवळपास 1 घंट्याची ट्रेक केली आहे। 1 घंट्याच्या ट्रेक नंतर तुम्ही बघू शकता आता आपला जो मेन पॅच आहे गडाचा तो इथून सुरू होतो। हा जो डोंगर आहे या डोंगराच्या वरती तुम्हाला थोडं डोंगर दिसत असेल तोच तो हरिहरगड आहे, पण धुक्यामुळे सध्या तो
झाकलेला आहे, आपल्याला वरती गेल्यावर तो व्यवस्थितरित्या दिसेलच. मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आपल्याला निर्गुणपाडा गावातून ट्रेक लागतो आणि आपण ज्या गावातून ट्रेक लागतो. तुम्ही बघितलं हा जो रस्ता असतोय हा निर्गुणपाडा गावातून रस्ता येतो इकडं हरिहरगडाकडे, आणि आपण या रस्त्याने आलो इकडे बघू शकता. आता आपल्याला या साईडला वरती हरिहरगडाकडे बघू शकता. आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. या ठिकाणी वाऱ्याचे प्रमाण खूप असल्यामुळे या ठिकाणी आपण बोललेला आवाज एकमेकांना ऐकू येत नाही. बघू शकता फायनली आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. इथून आपला रिअल ट्रेक चालू होतो. समोर थोडं तुम्हाला गड दिसतही नसेल, पण वरती गेल्यावर व्यवस्थित दिसेल. इथून आपल्याला गड आणि किती अवघड आहे. वाराही जोरात चालू आहे. स्लिपरी पायऱ्या इथे खूप आणि डेंजरस. माझ्या या साईडला बघू शकता. आणि इथून तुम्हाला जाताना सावकाश चालायचं आहे, कारण की खूप डायरेक्ट या 90 डिग्री पायऱ्या आहे. तुम्हाला एक वरचा दाखवतो. या पायऱ्या ऑलमोस्ट 80 to 85 डिग्री अँगलमध्ये आहे. मित्रांनो, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या पायऱ्यांवरून चढणं खूप रिस्की आहे. एका वेळेस एकच माणूस वर जाऊ शकतो किंवा एकच माणूस खाली येऊ शकतो. फायनली आपण बघू शकता या दरवाजापर्यंत पोहोचलोय. आता इथं आल्यावरती बघितलं खूप अवघड ट्रेक आहे. या साईडला बघू शकता कुठलाही कडा नाही आहे, डेंजर एकदम खाली खोल आहे. आणि आपल्याला आता इकडं समोर जायचं. इथे आपण बघू शकता दोन हे मावळेच म्हणता येईल, हे खरे मावळे. गडावरती पाणी बॉटल वगैरे किंवा कॉर्न मक्का विकण्यासाठी आता आपण थोडंफार विचारू. पावसाळ्यामध्ये असेल, हिवाळ्यामध्ये असेल किंवा उन्हाळ्यामध्ये असेल, माझ्या हिशोबाने तुम्ही रोजच हा ट्रॅक करता. आम्ही आयुष्यामध्ये पहिला ट्रॅक हा केला. तुम्ही रोज एवढं त्या ओझं घेऊन खालच्या गडाच्या कोणत्या गावावरून येता आणि किती अंतर? कोणत्या गडावर? हर्षवाडीवरून. किती अंतर किती इथनं? 9 किलोमीटर. बरं, याचं ओझं होत नाही तुम्हाला? रोजची प्रॅक्टिस असल्यामुळे होऊन जातं. बरं, रोजचं इन्कम किती तुमचं गडावरती? 1500-2000. पण एक तुमची लागत पण असेल त्याच्यामध्ये खूप सारी. ओके, हे बघा, हे खूप मेहनती मावळे. बघू शकता या साईडला हा गड पूर्ण चौकोनी आहे, त्रिकोणी आहे, सॉरी. ही आहे कातिळ कोरीव दगडामध्ये कोरलेली एकमेव वाट. या वाटेने आपण किल्ल्यावर जाऊ शकतो. तसेच याच वाटेने आपल्याला
खाली यावे लागतात। या वाटेच्या एका साईडला भला मोठा असा डोंगर आणि दुसऱ्या साईडला कडा नसलेला भाग आहे। फार तर फार 3 फूट रुंद एवढी जागा या वाटेत तुम्हाला चालायला भेटेल। आपण या साईडने आलोय खालून आता या साईडला थोडासा खूप डेंजर आणि अवघड ट्रेक आहे। बघू शकता मित्रांनो या ठिकाणी खूपच डेंजर ट्रॅक आहे। आपण ज्या खालून पायऱ्या चढत आलो त्यापेक्षा हा भाग खूप डेंजर आहे, कारण ज्या भागात कसला सपोर्ट नाही आहे, कारण की या ठिकाणी सपोर्ट होता खाली, इथे सपोर्ट नाही आहे। मागे मागे बघू शकता या साईडला किती डेंजर आहे आणि खाली डायरेक्ट खोल खडा आहे। बघितलं असेल आपण खालून किती भयानक दृश्य आणि तुम्ही बघू शकता, कारण की आपण ज्या सरळ पायऱ्या 90 डिग्री पायऱ्या आलो त्याच्यापेक्षा हे भयानक दृश्य या ठिकाणी आहे। कारण त्या ठिकाणी जर 90 असेल तर या ठिकाणी डायरेक्ट 100 डिग्री डायरेक्ट सरळ रेषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला फक्त बाहेरूनच केलं बाहेर अवघड वाटतं, तर तुम्ही यामध्ये आपल्या मॅचमध्ये असं आता 2-3 मिनिटाचा मॅच आहे पण खूप हार्ड आहे। चला आपण खालून पूर्ण ट्रेक करत कंप्लीट करत आलो आहे। माझे मित्र हे सगळे इथे जमा झालेले आहेत। तुम्ही बघितलं असेल खूप भयानक ट्रेक होता आणि फायनली आपण वरती पोहोचलो आहे आणि सगळे अजून संपलं नाही आहे, पुढे आहे खूप आधी, पण सर्वात जो हार्ड पॅच होता तो हा खाली होता। मी त्यांच्यासोबत राहू शकत नव्हतो कारण की एका ठिकाणी एकच माणूस राहू शकतो, त्यामुळे मी बॅक साईडने आलो आहे। माझी टीम व्यवस्थित एकामेकाला सपोर्ट करत इथपर्यंत पोहोचली। आता आपण आता वरती आलो आहे। वरती आल्यापासून वरती इथे एक स्टॉल आहे, या साईडला पण रस्ता जातो, आपल्याला या साईडला न जाता आपण आपला पुढचा ट्रेक हा या दोन्ही स्टॉलच्या, हे 2 स्टॉल आहे वरती, या दोन्ही स्टॉलच्या मधनं आपला वरचा पुढला ट्रेक चालू होतो। खूप जोरात असा पाऊस आणि या पावसामध्ये माझा व्यवस्थित आवाजही येत नसेल, पण तुम्ही बघू शकता या साईडला माझ्या वरती दाखवतो मी। गड हा खूप उंच असल्यामुळे पिण्याचं पाणी खालून वरती गडावर आणता येत नसत, त्यामुळे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गडावरती 1, या ठिकाणी हे 2 आणि त्या ठिकाणी 3 असे गडावरती 3 गडावरती असे 3 पाण्याचे टाके। पुढे बघू आपण, पुढे थोडं हनुमानाचं मंदिर दिसते, आपण तिकडे जाऊया टाकेवर। मित्रांनो, आता आपण जात आहोत ही गडावरील सर्वात उंच जागा। या जागेस आल्यावर तुमचा हरिहरगडचा ट्रेक पूर्ण कंप्लीट होतो। मित्रांनो, गडावरून खाली जाण्यासाठी ज्या वाटेने आपण वर आलो त्याच वाटेने खाली जावे लागते, पण जाताना ही वाट आणखीनच खूप भीतीदायक आणि भयानक अशी होती।